हा आहे इम्रान खान, ज्याला आज जग गुन्हेगार म्हणून पाहतं. पण खरंच तो गुन्हेगार आहे का? चला जाणून घेऊया. लाहोरमध्ये जन्मलेला, ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेला आणि क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला जागतिक विजेतेपद मिळवून देणारा हा आहे तोच इम्रान खान. 2018 मध्ये इम्रान खान झाला पाकिस्तानचा पंतप्रधान. त्यानं जनतेला दिलं एक स्वप्न, नवीन पाकिस्तानचं. पण त्या स्वप्नाची किंमत खूप मोठी होती, कारण त्यानं उभं केलं दोन सर्वात ताकदवान शत्रूंना. पहिला पाकिस्तानी सैन्य आणि दुसरा अमेरिका. इम्रान खाननं सैन्याला राजकारणातून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानात सैन्याशिवाय सत्ता म्हणजे पाप. ज्यानंही सैन्याविरोधात आवाज उठवला तो तुरुंगात गेला किंवा गायब झाला. आणि दुसरीकडे इम्रान खाननं रशियासोबत मैत्री वाढवली, चीनशी संबंध अधिक मजबूत केले. अमेरिकेला हे अजिबात रुचलं नाही. मग काय, 2022 मध्ये इम्रान खानचं सरकार कोसळलं आणि 2023 मध्ये खोट्या आरोपांखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. आज इम्रान खान तुरुंगात आहे, पण त्याचा संघर्ष आजही सुरू आहे, पाकिस्तानी सैन्याविरुद्ध आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपाविरुद्ध. आज नाही तर उद्या पाकिस्तानच्या जनतेला उभं राहावं लागेल पाकिस्तानी सैन्याविरुद्ध आणि अमेरिकन दबावाविरुद्ध.